भाऊ भाऊ होते. आता काय दुसरी कोणाची गोष्ट सांगणार मी. भाऊ भाऊ होते. योगायोगाने दोघांची मुलं एका वयाची. कुणाला मुलगी आली झाली, कुणाला झाली, लग्न जरी झालं अगोदर तरी झाले, आणि परीक्षेला 10वीला बसले. एखाद्या मुलाला 90% पडले, दुसऱ्याला 60% पडले. काय बरं वाटणार आहे काय? अरे वा वा वा, तुला 90% पडले, छान झालं, आनंद वाटला. आमच्या हरामखोराला 60% पडले. हे बरं वाटण्याचं लक्षण आहे का? काय फोन ठेवून दिला, आई म्हणाली अहो काय त्याच्याबद्दल. हे बघा मी तसा नाही आहे, 4 ट्युशन लावल्या तेव्हा 95. अरे काय नडलंय तुला, मिळाले त्याचा आनंद भोग ना, कळलं का? हा म्हणजे एक काही काही गंमत अशी असतात जीवनामध्ये, एखाद्याचं वाईट झालं ना की काही काही माणसांना बरं वाटतं. काय विचित्र स्वभाव आहे माणसाचा. तुम्ही सांगितलं ना धंदा कसा चाललाय, बरा चाललाय, बरा चाललाय, बरा वा आहे, तुम्ही कर्तबकार आहे. हवेंदा खोटली खोटली, लगेच घरी जाऊन बायकोला अरे तो बुडला. काय आनंद, कळला का दुःखातला आनंद? आता नेमका कळला असेल. काय दुःख काय, हा असला आनंदाबद्दल मी बोलत नाही. आनंद म्हणजे केवळ आनंदच, केवळ आनंद, त्याच्यामध्ये दुसरी तुलना करायची काही गरज नाही. म्हणून अगणित लावण्य तेज पुंजाळती, नवर नवे तेथीची शोभा. तिथली शोभा काय बघितल्यावर आनंद. आहा वा 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 वा, उत्तम सरबत दिला, वा उत्तम जेवण झालं, वा उत्तम चित्र पाहिलं, वा. आम्हाला काढता येत नाही तसं. माझं म्हणणं कळलं का? एक मी तुम्हाला सांगू, आता एक गाण्याचे कार्यक्रम चालले तिथे, किती जणांना रागदारी कळते? फार थोडे. किती जणांना सम कळते? पण वा वा. एकाने विचारलं तुम्ही वा का म्हटलं? ते म्हणले हे मला माहिती नाही, जे स्वभावता प्रकट झालं ते वा. अवघड असतं बरं काय. हां, पूर्वीच्या काळी एक गायिका होती, मी त्या प्रोग्रामला होतो, अशोकराव, भयंकर कडक बाई, म्हणजे माझ्या बिशीतली नामांकित गायक. आणि एक असंच तुमच्यासमोर अशी अशी माणसं बसलेली, आणि तिने गायल्यावर तो म्हणला वा. डोकं फिरलं की तिचं. ती म्हणली उठ उठ. माझ्या अंगावर तर सरसर काटा आला. उठ का म्हणून वा म्हणलास? हे करतो बसलं ना मागे. माझं बोलणं कळलं का? मी म्हटलं हिने मला म्हणायला पाहिजे होतं, सांगितलं असतं तिला. वा का म्हटलं हे मलाही कळलं नाही तुलाही कळलं नाही, आणि म्हणून वा आहे. वा काही कळून म्हणत नसतात, कळलं का? जे स्वभावता येतं. मी तुम्हाला सांगू समेची गोष्ट, आता आयुष्य त्याच्यातच गेलं. तुम्हाला सम कळू दे नाही तर न कळू दे, पण सम आली की तुमची मान हलतेच, त्याला म्हणावं सम. कळू दे नाही तर, अरे कुणाला यमन कळतो, कुणाला देश कळतो, कुणाला दरबारी कानडा करतो, पण बरं वाटतं ना, बस बस पुष्कळ झालं. नीट लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीच कळायला पाहिजेत असं नव्हे. इथे सगळ्यांना अगदी ज्ञानेश्वरी कळली मलाही कळली असं मी म्हणत नाही, पण सांगताना मला बरं वाटतं आणि ऐकताना तुम्हाला बरं वाटतं, म्हणून आपण येतोय. म्हणून आपण येतोय. बरं वाटत नसला तर हा हॉल रिकामा राहिला असता, हे मला कल्पना आहे. काय हा हॉल रिकामा राहिला असता, पण नेमाने येणारी मंडळी काय बरं वाटतंय. अहो आम्ही वर्षभर वाट बघतो या महिन्याची, बरं वाटतं. शेवटी कशा करताय? एक महत्वाचा मुद्दा सांगतो, कायम सांगत असतो, देव भेटण्याकरता परमार्थ नाही तर बरं वाटण्याकरता परमार्थ आहे. कुणाला पाहिजे देव? मला सुद्धा नको आहे. तुम्ही म्हणाल शुद्धीवर आहात का? अगदी पूर्ण शुद्धीवर आहे. काय का देव नको? अहो जो आहे त्याच्या मागे का लागावं?
आता शेवटचंच आहे, हृदयात जर बसलाय, आहे ना, आहे पण बरवेपणाने भेट. असून उपयोग काय? तू जवळ असून सुद्धा जर मला आनंद वाटत नाही, बरवेपणा भेटत नाही, तर उपयोग काय? एक सांगू का, मुलगा असून उपयोग नाही, त्याचं आपलं चांगलं जमलं पाहिजे तर उपयोग आहे. बरोबर आहे ना? इथे कितीतरी अनुभवी माणसं बसलेली आहेत. काय माणसं टाळ्या वाजवणार असो, कार्ट टाळतं म्हणून टाळ्या आहेत त्या. काय किती गंमत आहे, किती गंमत आहे. अवघड आहे हे जीवनाचं गणित. हां, मग मुलगा असणं हे ठीक आहे, बरोबर आहे ना, पण तो बरवेपणाने भेटत असेल तर आनंद. एक घडलेली गोष्टी सांगतो, पुष्कळ आहेत माझ्याकडे. दिवाळीचा सण आला, म्हातारा म्हातारी होती आणि त्याला ते रव्याचे लाडू वगैरे आवडायचे. मग म्हातारीचा जीव कुठे राहतोय? बाप जरा शिस्तबद्ध असतो, नाही तसंच असावं, ते बापपणाचं लक्षण आहे. नाही काही चुकीचं आहे असं नव्हे, मी बाप असल्या कारणाने मला कल्पना आहे त्याची. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय, पालनीय तत्व आई आहे आणि संरक्षणीय तत्व बाप आहे. तेव्हा जे संरक्षणीय तत्व असतं ते जरा काटेकोर असतंच, असायलाच पाहिजे. सगळ्यांनी गुळमुळत राहिलं तर संसार चालायचा नाही. माणसं तुम्हाला घरातली, माझं बोलणं ऐका इथले मंडळी, तुम्ही जर जरा शिस्तबद्ध नसाल तर घरातली माणसं तुम्हाला बाजारात नेऊन विकतील. कळलं का तुम्हाला? तुमच्या खिशातले सगळे पैसे काढून घेऊन विकतील. तेव्हा शेवटपर्यंत आपला हुकूम आपल्या हातात ठेवा. मेल्यानंतर त्यांच्या नावावर नॉमिनेशन करा, पण असताना व्याज तुम्हालाच येऊ द्या. एवढं जरी शिकलात तरी उत्सव सांग झाला. अवघड आहे बघा. मुलगा आहे पण बरोबर नाही. आता बाप शहाणा होता, तो म्हणला, अगं ते मोठी माणसं आहेत, अगं ते आज घरात भेटले पाहिजे, त्यांच्या पार्ट्या असतात, अमका असतात, कुठे तुझे लाडून बिडू काय. गेला, बेल वाजवली, बापाला माहिती होतं. अरे भावा तुम्ही आला? अरे पण यू हॅव कम ऑन द रॉंग टाइम. वी आर लिव्हिंग फॉर पार्टी नाव. हो, ते म्हणे अरे आईने तुझ्या लाडू, हा जस्ट कीप इट देअर, वी विल सी. बाप पण शहाणा होता, नाही म्हणले थांबायला वेळ मलाही नाही आहे, पण डबा मोकळा करून दे. घरी जाताना अत्यंत व्यथित झाला बाप. काय सांगतोय? मुलगा भेटला पण भेटला नाही. गेला, आई वाट बघत होती. बाळू भेटला का? बाळू बोलला का? ते म्हणले हे बघ आता जास्ती काही मला विचारू नकोस, एका शब्दात सांगतो, बाळू भेटला पण त्याच्यातला मूळ बाळू कुठेतरी हरवलेला होता. बाळू भेटला पण भेटला नाही. तसा आत्मा भेटू नये पण बरवेपणाने भेटत नाही, तिथपर्यंत आत्मा असून सुद्धा उपयोग नाही. बरवेपणाने भेटणं हे खरं आत्मदर्शन आहे. आहे पण बरवेपणाने भेटतोय. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये ते बरवेपण प्रगट होईल, वा किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभू कौण असे. काय होईल इले ज्ञानोबरायांनी. आत्मयाची प्रसन्नता, नुसता आत्मा नाही. काय कसा भेटला पाहिजे? किंबहुना धनुर्धरा मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविता. या जगात आत्म्याची प्रसन्नता लाभणं, आत्मा लाभणं नाही, त्याची प्रसन्नता लाभणं, याच्या इतका दुसरा आनंद नव्हे. माझं बोलणं कळलं का? हां. आणि तो आत्मप्रसन्नता ही आत्मा देत नाही. ते म्हणाले सगळं कोड्यातलंच बोलता, नाही सरळ आहे. पुढचं ऐकणार कळेल की आपल्याला माहिती होतं. आत्मप्रसन्नता आत्मा देत नाही, त्याच्याकरता संताकडे जावं लागतं. संताकडे गेल्यानंतर ते कृपादान करतात आणि कृपादान केल्यानंतर तुमच्यातला आत्माच तुमच्याशी प्रसन्नतेने बोलतो. बघा काही काही वेळेला आपण असे प्रसन्न असतो,
सहजच आपले एकटेच. एक मनुष्य इतका बेसूर गायचा नाही, त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही. काय, आणि तो कुठे गायचा? बाथरूममध्ये. म्हणून त्याला बाथरूम सिंगर एक स्पेशल जात आहे गाणाऱ्यांची. त्याला तुम्ही काही इथे बोलवणार नाही आणि तो इथे येणार नाही. जरी मोठे मोठे गायक आले तरी हा दुर्मिळ आहे. काय, हा दुर्मिळ आहे, तो गातो. बायको म्हणते राहू द्या. ते म्हणले हे बघ, बोलायचं काम नाही, माझा आवाज मला आवडतोय, मला बरं वाटतंय. उगीच का कांता. अरे वा, काय माणसं असली. काय काय तर बालगंधर्वाचं जुने नाटक बघितलेलं. नाही मी बोलत, हा नाही मी बोलत, एकटाच म्हणत होता नाथा नाही मी बोलत. ती म्हणते नका बोलू. अगं म्हटलं मी तुला बोलत नाही, मी बालगंधर्वाचं नाटकातलं गाणं गातोय. आपल्याला आवडलं म्हणजे झालं. कळलं का तुम्हाला? दुसऱ्याला काय आवडेल आणि काय नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात नवर्णवे. आता काय वर्णन करावं त्याचं? वर्णनातीत आहे, बरवा पांडुरंग आहे. त्याला बघितल्याबरोबर तुमच्या अंतःकरणातलं बर्व प्रगट होतो. तुम्ही बघा, दर्शनाच्या रायनीत यंदाच्या वारीत बघितलं, एक मनुष्य 20 तासांनी माझ्याकडे आला दर्शनाला, पण इतका प्रसन्न होता. मी म्हटलं अहो तुम्ही सांगताय आत्ता दर्शन किती 20 तास, पण म्हणला झालं ना दर्शन, काय आनंद. काय गंमत आहे बघा, काय गंमत आहे. 20 तास उभं राहून सुद्धा चेहऱ्यावरला कुठे थकवेपणा नव्हता. हेच याचं कानड रूप आहे. चला पुढे सरू. कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू. काय आहे ते कळत नाही. इतिहास आहे त्याला एक. तो इतिहास असा आहे की अनागोंदीच्या राजाकडे, आणि त्याला येता येत नव्हतं, भक्त होता. तो म्हणला चल माझ्या घरी. देव म्हणला जरा बरेच दिवस इथे उभं राहून आपणही थकलोय, जरा देश पर्यटन करून येऊ. आणि गेले तिकडे. संत मंडळी वारीला आले. त्याच्यात भानुदास होते, नाथांचे मूळ पुरुष. भानुदासाचे कुडी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान, क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर. कुठे आले? प्रतिष्ठान तीर्थामध्ये आणि पैठणला भानुदासाच्या कुळामध्ये जन्माला आले. बरोबर आहे. भानुदास महाराज आले, सगळे संत मंडळी आले. बघतायत तर विठू नाही, विठू नाही. मग सगळे संत एकत्र आले. अहो म्हणाले आपण कशा करता आलोय, हा तर नाहीच आहे. मग भानुदासाने डोळे झाकले, बघितलं तर त्या अनागोंदीच्या राजाकडे गेले. अरे म्हणले वा वा शाणेस, आमची वारकऱ्याची चटणी भाकरी तुला आवडली नाही, तिकडे गेलास होय. वर म्हणले. मग भानुदास महाराज गेले तिथे आणि देवाला त्याने नेऊन ठेवला होता. पण देवाने सांगितलं होतं एक, मी तुझ्याजवळ कुठपर्यंत राहीन, माझ्या भक्ताचा अपमान होणार नाही. हे कुठे गाव आहे माहिती आहे का? जिथे गेले होते तुंगभद्रा नदीच्या काठी. कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी ते गाव आहे. आणि तिथे जाऊन राहिले ना, मग पूजा अर्चा अमक तमक. भानुदास महाराज आले. आल्याबरोबर सगळे इकडे तिकडे शोधवेध घेतला. जबरदस्त बंदोबस्त. पांडुरंगाला बघितले, धाय धाय रडू लागले. अरे पांडुरंगा काय रे अप्पलपोट आहेस? अरे सगळे लाखो भक्त तुझे वाट पाहतायत आणि तिकडचा नैवेद्य तुला आवडला नाही. इकडे राज्यातला साजूक तुपातलं खातोय, तिथे काही कमी होतोय तुला खायला? ते म्हणले घडलं खरं असं, पण त्याच्यात एक आहे, क्लॉज आहे, पळवाट. माझ्या भक्ताचा अपमान झाला तरी मी इथे राहणार नाही. ते कसं? ते म्हणले माझं मी बघून घेतो, तू काळजी करू नकोस. आणि पाया पडताना काय केलं? पांडुरंगाने आपल्या गळ्यातला कंठा त्यांच्या गळ्यात घातला. आता यांना पांडुरंग दर्शन झालं, याच्यात नाचत निघाले. आता इथे कोण बघतंय?
नाही नाही, अर्थ नाही कळला तुम्हाला. इथे कोण बघतंय? अहो इथे बघत नाही म्हणून तर तो दिसत नाही, तुम्ही असेच बघताय. इथे कोण बघतंय? त्याने असं बघितलंच नाही. आता माझ्या सदऱ्यावर जर बुक्का सांडला असेल तर मला दिसत नाही, दुसरं कोणतरी सांगतं महाराज बुक्का सांडलाय बरं काय, ते मग मला दिसत, मग तोच करतो असं असं. कळलं तुम्हाला? बरोबर आहे. हां, तसं कंठा घातला, निघाले, भेटला. सकाळी पूजेला आले, पुजारी बघतायत तो देवाच्या गळ्यात कंठा नाही. अरे कोणी नेला, कोणी नेला, कोणी नेला? 4 वेळचे 4 पुजारी होते, सगळे टीम त्यांची. म्हणले बा आमच्या वेळेला होता. दुसरा म्हणला आमच्या वेळेला होता. तिसरा म्हणला आमच्या वेळेला होता. चौथा म्हणला आमच्या वेळेला होता. मग गेला कुठे? राजा म्हणाला एकेकाला मुंडकं उडवीन. पांडुरंगाच्या गळ्यातला कंठा गेला कुठे? सगळ्या शिपाई सगळे हेर सगळे शोधू लागले. मग तुंगभद्रा नदीच्या काठी हे नाचत ते विठ्ठला 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 पांडुरंगा माय बाप्पा विठ्ठला 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 विठ्ठला, डोळे झाकून नाचतायत. शिपाईने बघितलं, अरे हा बघा कंठा. धरला. अरे म्हणले काय? आणि राजाला आश्चर्य काय वाटलं, एवढ्या बंदोबस्तातून जो चोरी करतोय तो साधा चोर नाही, अट्टल चोर आहे. आणि हा चोर सुद्धा साधा नाही, चोराला चोरला. नाही कळलं का तुम्हाला? एक ज्ञानेश्वरीतल्या अध्यात्मातली ओवी सांगू का? आघविया चोरिया फुले. आपण पेच्या तुझ्यात आहे पण तुला भेटत नाही, असा चोरून राहिलाय. की पुढिलांची दृष्टी चोरीजे. बघा कशी ओवी आहे ज्ञानेश्वरीची. की पुढिलांची दृष्टी चोरीजे, हा दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. काय लाघव आहे तुझं? आमच्या जवळ आहेस, आम्हाला तोंड दिलेस, पण तुझ्या तोंडाने आमच्यातून हेच बोधवून घेतोस की देव नाही. काय रे आहेस? राहिलायस पण जवळ आहेस पण कळत नाही. म्हणून ज्ञानोबरायाचा प्रख्यात कडवं मी काय म्हणत असतो, जवळी आहे परी भेटेना. चोरून राहिलाय. कसा राहिलाय? चोरून राहिलाय. तसा हा कानडा विठ्ठलू. आणि ते बघितलं, धरला त्याला. अरे गळ्यात कसा आला? मग बघितलं, अरे म्हणले हे कसं काय झालं, हे कसं काय झालं? बेड्या बेड्या ठोकल्या. राजाने पुढे उभे राहिले. अरे म्हणाले तू चोरलास? ते म्हणले माझ्या गळ्यात आहे हे सत्य आहे, मी नाकारू शकत नाही, पण तो माझ्या गळ्यात कसा आला? विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला? विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला? उत्तर नाही. याला फाशी द्या म्हणते, सुळावर द्या. या गोष्टीला त्यांनी म्हटलेला अभंग हा प्रमाण आहे. नमो माय